नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात? तर आम्ही आज माझ्या मोठ्या मुलीचं बड्डे होतं, तर आम्ही बाहेर आलो होतो जेवण करण्यासाठी. असं तुम्ही बघू शकता आणि हाच वय आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि हॅपी बड्डे टू यू याचिका. तर आम्ही हर टाईम म्हणजे मुलींचे वाढदिवस वगैरे असतो, तर आम्ही बाहेरच जातो. कारण की पोरं पण खुश होऊन जातात आणि जास्त त्यांचं शाळा वगैरे चालू असलं की आम्हाला बाहेर जायला कुठं जास्त भेटत नाही. तर त्याच्यामुळे त्यांचा वाढदिवस असल्यानंतर आम्ही बाहेर जातो मुलांना घेऊन. मुलं पण खुश होऊन जातात आणि हे आहे वारसा वारसा रेस्टॉरंट. आणि तुम्ही पण नक्की एकदा या ह्या रेस्टॉरंटमध्ये. आणि बघू शकता तुम्ही काय छान छान आहेत. आणि मला एक सांगायचं पण आहे, सगळ्यांना शेअर करायचं आहे. हे व्हिडिओ बघणारे असं वाटत असेल की आम्ही खूप पैसेवाले आहेत, असं काही नाही. आम्ही पण एक मिडल क्लास आहे, जास्ती आम्ही पण पैसेवाले नाही आहेत. हे सगळं आम्ही पोरांच्या खुशीसाठी करतो. कारण की पोरं पण लहान असतानाच म्हणजे हेच आठवणी त्यांना मोठे झाल्यावर असतात. मोठे झाल्यावर ते लोकं बोलायला नाही पाहिजे की आम्ही लहान असताना मम्मी पप्पांनी आमच्यासाठी काय केलं. तर हे चांगल्या गोष्टी आणि सुखाचे दिवस त्यांना पण आठवण असायला पाहिजे, म्हणून आम्ही हे सगळं मुलांसाठी करतो. आम्ही एवढेच पैसेवाले राहिला असतो तर आम्ही स्वतःचा फ्लॅट घेतला असतो, असं भाड्याने राहिलो नसतो. तर आम्हाला माहिती आहे की आम्ही कसं ॲडजस्ट करतो आणि कसं ॲडजस्ट करून राहतो आणि घरातलं खर्च पाणी वगैरे कसं काढतो. कारण की स्वतःच्या घरामध्ये राहायला सगळ्यांनाच आवडेल. या अशा भाड्याने घराने राहायला कोणालाच आवडत नाही. आणि माझं एक लग्न झाल्यापासून एक स्वप्न होतं की माझं स्वतःचं घर असायला पाहिजे. माझ्या लग्नाला आता 20 वर्षे झाले आहे. तरी पण आमचं म्हणजे घर घ्यायचं चाललं आहे, पण होत नाही आहे घ्यायचं. तर देव जाणे की आमच्या नशिबात आमचं स्वतःचं घर कधी होणार. तर मग असं हे सगळं ही माझी छोटी मुलगी असं चटणी वगैरे टाकत होती. मग लॉलीपॉप आले. मग चिकन लॉलीपॉप आणि हे आहे कोंबडी वडे. तर तुम्ही पण नक्की, हे आहे पांढरपूरमध्ये रेस्टॉरंट. तर तुम्ही पण नक्की या. तर आमचं सगळ्यांचं झालं मग जेवण वगैरे करून. तर मस्त आहे तिथं डेकोरेट वगैरे. आणि असं मुलांच्या खुशीसाठी आम्हाला सगळं करावं लागतं. की असं नाही की आम्हाला स्वतःचं घर नाही घ्यायचं आहे, आम्हाला पण आमचं स्वतःचं घर घ्यायचं आहे. तो योग कधी येणार नाही माहीत, देवाला माहीत. आम्हाला तर काय माहीत नाही स्वतःचं फ्लॅट वगैरे कधी होणार. तर मग हे असं मग मी बाहेरचं व्हिडिओ शूट करत होती. आणि हे लाईटीमुळं म्हणजे लाईट होतं म्हणून काय वारसा त्याच्यात दिसत नव्हतं. तर वरती फिरवली व्हिडिओ, तर वरचं क्लिअर दिसत होतं वारसा करून. आणि छान वाटत होतं, मस्त होतं. तुम्ही पण एकदा नक्की या ह्या वारसा रेस्टॉरंटमध्ये. तर मग असं आम्ही व्हिडिओ शूट वगैरे काढत होतो. तर आम्ही पण एक मिडल क्लास आहे, आम्ही पण जास्त पैसेवाले नाही आहेत. तर मुलांच्या खुशीसाठी आम्हाला हे सगळं करावं लागतं. आणि वाटणाऱ्यांना वाटत असेल की बाबा हे लोक खूप पैसेवाले असतील, असं काही नाही. तर असे मुलं खुश होतात म्हणून आम्हाला हे सगळं बाहेर यावं लागतं आणि मुलांना खुश करावं लागतं. तुम्ही पण कष्ट करा आणि मेहनत करा आणि छोटे छोटे स्वप्ने तुम्ही पण पूर्ण करा. कोणाच्यावर भरोशावर राहू नका. आणि असं आम्ही मग रिक्षामध्ये बसलो. तर आम्ही निघालो रिक्षामध्ये बसून. तर आम्ही निघालो आता. तर जाता जाता मग मोठ्या मुलीसाठी केक बघायचा होता. तर तेच मग इथं छान छान केक होते. आणि मग याचूच्या पप्पानी त्रिशाला घेऊन जाऊन केक ते बघत होते आणि खूप छान छान केक होते. तर मग असंच मग साधा सिंपल आमचं वाढदिवस, आम्ही मुलांचं वाढदिवस करत राहतो. काही नाही, बाहेर जातो, मुलांना खाऊन पिऊन आणतो, मग घरी आल्यावर 11 साडे 11ला केक वगैरे कापतो. तर तुम्ही पण सगळेजण असेच खुश राहा, आनंदी राहा. कोणाच्या भरोश्यावर जगू नका. आपलं मेहनत करा आणि कष्ट करा. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.